राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। त्याला कारण म्हणजे काँग्रेसनं बीडच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत व्हिडिओ पोस्ट केला। बीड दौऱ्यातील धनंजय मुंडे आणि सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत आहेत। त्यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली आहे। यानंतर काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका होते। फक्त विरोधकच नव्हे तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही काँग्रेसवर तोंड सुख घेतलंय। धनंजय मुंडेंनी काँग्रेसला खडे बोल सुनावलेत, पण दुसरीकडे सुनेत्रा पवारांना केलेल्या टीकेनंतर काँग्रेस काही मागे हटायला तयार नाही। हर्षवर्धन सपकाळांनी ट्विटचं समर्थन केलंय। या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे। न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हे संपूर्ण प्रकरण घडलंय। बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या वेळी काय घडलंय पाहूयात। तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं। नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं। दरम्यान रोहित पवारांनी काँग्रेसची बाजू घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। बघा, गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटचं समर्थन केलंय। अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही। आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं। तर या ट्विटच्या वादानंतर हर्षवर्धन सपकाळ आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही।
आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरीसुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक